ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म दिला, लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख करून मुलाच्या जीवनाची रांगोळी रंगीत बनवली, जे आईवडील किंवा जे आईबाप मुलाच्या सुखासाठी जगले, त्या मुलांना याची थोडी तरी जाणीव आहे का किंवा असते का? कारण समाजामध्ये अशा काही औलादी असतात की ज्या अत्यंत कृतघ्न अशा निघतात आणि उपकाराची जाणीव तर सोडूनच द्या, पण त्या उपकाराची परतफेड ही मंडळी अपकारानं करत असतात. म्हणजे ज्यांनी आपल्याला एवढं सगळं दिलं त्यांना नेमकी उलटी परिस्थिती ही मंडळी तयार करतात आणि प्रचंड त्रास देण्याचं काम इथं करतात. आता ही कहाणी अशाच औलादीची आहे आणि अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे दिल्ली आणि उत्तर प्रदेश यांच्या सीमेवरती. तर या ठिकाणी नोएडा सेक्टर क्रमांक आहे 27, त्या ठिकाणचं अट्टा नावाचं एक गाव आहे किंवा तो भाग आहे. आता या ठिकाणी या भागामध्ये एक भाड्याची रूम आहे, म्हणजे भाड्याची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये बरेच लोक तिथं भाड्यानं राहतात. तर त्याच्या 3ऱ्या मजल्यावरती विश्वनाथ साहू नावाचा एक 40-50 म्हणजे 45-50 वर्षाचा एक गृहस्थ त्या ठिकाणी राहतो आहे. आता त्याच भागामध्ये रस्त्यावरती हे सामान विकून त्यांचा म्हणजे पोट भरण्याचं काम करतायत किंवा उदरनिर्वाह करण्याचं काम करतायत. म्हणजे यांचं हातावरती पोट आहे, घरची परिस्थिती सामान्य आहे. आता या व्यक्तीबरोबर ते त्यांच्या पत्नी आहेत. पत्नीचं नाव आहे गायत्री साहू आणि यांची मुलगी आहे, तिचं नाव आहे पूजा, तिचं वय साधारण 21 वर्षाचं आहे. तर अशा पद्धतीचा हा परिवार आहे आणि या परिवारामध्ये इतरही काही सदस्य असू शकतात, पण या प्रकरणामध्ये फक्त या 2-3 जणांचा उल्लेख आढळतो. तर तारीख होती 6 जानेवारी 2018. तर या दिवशी रात्री सगळ्यांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर सगळे झोपलेले आहेत. त्यानंतर दुसरा दिवस उजाडला. पहाटेच्या 4चा सुमार झालेला होता. विश्वनाथ साहू हे पहाटे पहाटे उठले, बाल्कनीमध्ये गेले आणि या ठिकाणी ते पाय घसरून खाली पडले. ते थेट 3ऱ्या मजल्यावरून जमिनीवरती कोसळले आणि ते मरण पावले. आता ही बाब पत्नीच्या आणि त्या मुलीच्या लक्षात आली आणि यावेळेस मग काही लोकांनी सुद्धा हे पाहिलं. लोक धावलेली आहेत आणि विश्वनाथ जे आहेत ते गंभीर जखमी झालेले होते. त्यांना जवळच्याच नोएडाच्या दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावरती प्राथमिक उपचार करण्यात आले, पण केस जी आहे ती अत्यंत क्रिटिकल होती. त्यामुळे आणि ह्यांचा रक्तस्राव जो आहे तो थांबत नव्हता आणि यामुळे मग तिथल्या डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही दिल्लीमध्ये सफदरजंग जे हॉस्पिटल आहे तर त्या हॉस्पिटलमध्ये न्या आणि तिथं यांच्यावरती उपचार करा. त्याप्रमाणे मग विश्वनाथ यांना दिल्लीतल्या दवाखान्यामध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावरती उपचार सुरू झाले, पण एवढ्या सगळ्या धावपळीचा काहीही उपयोग झाला नाही आणि काही वेळातच विश्वनाथ यांचा जीव गेला. आता हे सगळं ऐकल्यानंतर ती पत्नी आणि ती मुलगी यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. कारण यांच्या घराचा संसाराचा जो गाडा आहे तो गाडा हे चालवत होते आणि त्यांच्या संसाराचा आधार पूर्णपणे निघून गेलेला होता. पण आता या ठिकाणी प्रश्न हा होता की हा मृत्यू कसा काय घडला होता. पोलिसांनी ज्यावेळेस तपासणी केली त्यावेळेस काही संशयास्पद गोष्टी समोर येत होत्या. आता पहिली गोष्ट होती, हे जे विश्वनाथ आहेत ते स्वतःचं जीवन स्वतः का संपवतील. कारण यांचा कोणाशी वाद नव्हता, कोणाशी यांचं भांडण नव्हतं आणि अशी कोणतीही परिस्थिती त्यावेळेस निर्माण झालेली नव्हती. दुसरी गोष्ट, पोलिसांनी ज्या ठिकाणावरून त्यांनी उडी मारली किंवा असं सांगितलं गेलं किंवा या बाल्कनीतनं ते पडले वगैरे, तर त्या बाल्कनीमध्ये काही रक्ताचे डाग होते. आता लक्षात घ्या, जो माणूस इतक्यावरून उडी मारेल तर त्या माणसाचं रक्त हे फक्त जिथं उडी मारली ज्या ठिकाणी ते पडले त्या ठिकाणी असलं पाहिजे, पण उडी मारताना रक्त येण्याचं कारण काय होतं. आणि त्या ठिकाणावरून जर म्हणजे एक हा प्रश्न तिथं निर्माण होत होता की तिथं रक्त कसं काय आलेलं होतं. आता पोलिसांच्या मनामध्ये शंका आली आणि हो ना करता ही म्हणजे जी आत्महत्या आहे असं वाटत होतं, पण नंतर मात्र ही हत्या असावी असं समोर यायला लागलं आणि याच्या पाठीमागं घरातलं कुणीतरी असलं पाहिजे किंवा घरातल्याच कुणाचा तरी हात असावा. आता विचार करा, यांच्या घरामध्ये माणसं किती, तर आई आणि मुलगी आणि हे वडील, अशा पद्धतीनं 3 लोक. त्या 3 लोकांपैकी एकाचा मृत्यू झाला, म्हणजे आता संशय कोणावरती, 2वरती. मग आता पोलिसांनी पाहिलं की ज्या बाल्कनीमधून म्हणजे विश्वनाथ खाली पडलेले आहेत तर ती रूम कोणाची होती, तर ही रूम होती त्यांच्या लाडक्या सुकन्याची म्हणजे पूजा हिची. आता मग पोलिसांनी या पूजेची चौकशी करायला सुरुवात केली. आता हिची चौकशी सुरू झाली होती. त्याच्यानंतर मात्र जी घटना समोर आली ना ती ऐकून पोलिसांचं मनसुद्धा सुन्न झालेलं होतं. कारण या ठिकाणी एका मुलीनं आपल्या बापाची हत्या केलेली होती. कारण त्या बापानं त्या मुलीला एका मुलाच्या बरोबर रंगेहात पकडलेलं होतं. रविवारी पहाटे ही घटना घडलेली होती आणि त्यानंतर वडिलांना दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यांचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला होता. आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी
पोलिसांनी या मुलीला ताब्यात घेतलेलं होतं आणि मग तिच्यावरती म्हणजे तिच्याबरोबर जो असणारा तरुण होता त्या तरुणाबद्दलची चौकशी केली, तर त्यावेळेस तो फरार झालेला होता. आता ही जी घटना आहे ती घटना प्रत्येक आईवडिलांच्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घालणारी आहे. लक्षात घ्या, विश्वजित हे आपल्या परिवारासाठी जगत होते, रात्रंदिवस मेहनत करत होते, पण ते म्हणजे का करत होते एवढं सगळं, तर आपल्या मुलीचं शिक्षण व्हावं, मुलीचं चांगलं लग्न व्हावं, तिचं चांगलं करिअर व्हावं, तिनं कायम सुखी राहावं, याच्यासाठी तो बाप तळमळ करत होता. आणि त्यांची मुलगी जी आहे ती आता वयात आलेली होती, लग्नाच्या वयात आली होती, तिचं वय साधारण 20-21च्या आसपासचं झालेलं होतं. आईवडील तिच्या लग्नाचे म्हणजे त्यांना वेध लागले होते, तिच्यासाठी मुलगा शोधायचा प्रयत्न चाललेले होते. आणि याच काळात वडिलांना समजलं की आपली मुलगी धर्मेंद्र नावाच्या एका मुलाच्या बरोबर फिरते आहे, यांच्यामध्ये जरा जास्त दोस्ती आहे, जास्त जवळीक आहे. आणि मग आईवडिलांनी त्या मुलीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा अशा पद्धतीनं तू वागू नको, म्हणजे आपलं नाव खराब होतं, तुझं चांगलं लग्न करून देऊया, तुझं चांगलं आयुष्य आपण सेटल करूया वगैरे वगैरे आईवडील तिला सांगत होते. आता समोर तर मुलीनं होकार दिला, पण त्याच्यामध्ये काही फरक पडला अशातला भाग नाही. आता तारीख होती 7 जानेवारी. आता 7 जानेवारीच्या पहाटेच्या सुमारास वडील त्यांच्या रूममध्ये झोपले होते, मुलगी तिच्या रूममध्ये झोपली होती, आई झोपलेली, सगळे झोपलेले होते. पहाटेचे 4 वाजलेले होते आणि यावेळेस वडिलांना चित्रविचित्र अशा पद्धतीचे आवाज ऐकायला यायला लागले. आणि हे आवाज मुलीच्या रूममधून येत होते आणि ती रूम जी आहे ती बाल्कनीच्या बाजूला होती. आणि वडिलांना जाग आली आणि मग वडील त्या मुलीच्या रूमकडे जायला लागले. आता ज्यावेळेस त्या रूमकडे जायला लागले त्यावेळेस त्यांनी बघितलं आतमध्ये मुलगी आणि धर्मेंद्र हे नको त्या अवस्थेमध्ये होते. आता हे सगळं पाहिल्यानंतर त्या वडिलांच्या रागाचा पारा चढला. आता कोणता बाप आहे की जो असं सगळा प्रकार बघितल्यानंतर मग म्हणजे अशा अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर म्हणून अरे वा, फार फार छान छान, चांगला खेळ चाललाय, चालू द्या तुमचा खेळ, असं नाही होणार ना. तो रागवणारच आणि 100% रागवणार, ओरडणार. आणि हे असं आक्षेपार्ह वागणं वगैरे हे काय त्या वडिलांना सहन होणार नाही. आणि मग या ठिकाणी काय झालं, ह्यांची अवस्था तशीच झाली, यांनीसुद्धा त्या मुलीला बडबड करायला सुरुवात केली. आणि त्यावेळेस मग ती मुलगी आणि तिचा जो साथीदार होता त्या दोघांनी मिळून या वडिलांना, विश्वनाथ यांना मारहाण करायला सुरुवात केली, कारण या दोघांना त्यांनी रंगेहात पकडलेलं होतं. आता ज्या मुलीसाठी हा बाप आत्तापर्यंत जगत होता ती मुलगी त्या बापाला मारत होती. इतकंच नाही तर हा जिवंत राहू नये यासाठी त्या दोघांनी त्याला 3ऱ्या मजल्यावरून ढकलून दिलं. आता ढकलून दिल्याबरोबर ती विश्वनाथ जे आहे ते खाली पडले आणि कायमचे संपले. नंतर त्या मुलीचा जो मित्र आहे तो गुपचूप तिथून पळून गेला. आणि ही जी सुकन्या आहे ती सुकन्या तिच्या रूममध्ये जाऊन गपचूप झोपली आणि काहीच झालं नाही अशा पद्धतीनं ती झोपी गेली. पण काही वेळातच खाली आता मृतदेह पडलेला होता, सगळे जमा झालेले होते, हे घरी कळलेलं होतं, वरती लोक आलेले होते आणि त्यानंतर हे सगळं उजेडामध्ये आलं. आता या घटनेत दुर्दैव पहा की इथं मुलीनं स्वतःच्या आईचं कुंकू पुसलेलं होतं आणि त्याच आईनं म्हणजे गायत्री साहू त्यांचं नाव, तर त्याच आईनं मुलगी आणि तो जो तिचा मित्र आहे त्यांच्या विरोधामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं एक संपूर्ण परिवार या ठिकाणी या मुलीनं संपवलेला होता. आता ही घटना त्या आईवडिलांसाठी प्रचंड मोठा धडा आहे, जे आईवडील आपल्या मुलांवरती डोळं झाकून विश्वास ठेवतात, डोळं झाकून प्रेम करतात. लक्षात घ्या, तुमची मुलं ही तुमची जबाबदारी आहे, ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे. पण हे सगळं करत असताना आपल्या स्वतःचं जीवनसुद्धा आपल्याला मनाप्रमाणे जगता आलं पाहिजे. नाहीतर माणूस माझ्या मुलांसाठी जगतोय, माझ्या घरच्यांसाठी जगतोय, माझ्या मुलांसाठी आणि एक दिवस हीच मुलं नंतर अशा पद्धतीनं वागतात आणि आपल्याला उलटा अनुभव येतो. त्याच्यामुळे त्यांना पण तुमची जबाबदारी आहे ती पार पाडा, पण स्वतः जीवन जगायचं हे विसरू नका. दुसरी गोष्ट, मुलांवर एका मर्यादेपर्यंत बंधनं घाला आणि एक मर्यादेपर्यंत सांगायचं बाबा हे करू नको, ते करू नको. पण जर समजा ते ऐकतच नसतील तर त्यांना त्यांच्या नशिबावरती सोडून द्या आणि यानंतर मात्र त्या मुलांचा विचार करण्यापेक्षा आपल्या सेफ्टीचा, आपल्या आयुष्याचा, आपल्या आनंदाचा, आपल्या सुखाचा विचार करा. तिसरी गोष्ट, आपल्या मुलांना त्यांचा जोडीदार भेटला की ते आईबापांना विसरतात. हे एक सर्कल आहे,
हे एक वर्तुळ आहे आणि म्हणजे हे पाठीमागेही हेच होत आलेलं आहे, भविष्यकाळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं. आणि पाठीमागं तरी काही वेळा आईवडिलांना लोक सांभाळायची, पण आता तर डायरेक्टली इथून पुढं तर पूर्ण वृद्धाश्रमातच ते पाठवणारे. भविष्यामध्ये अशा गोष्टी घडणार आहेत, त्यामुळे असं घडू नयेत याच्यासाठी आपण अगोदरच सावध राहायचं, चांगला पैसा पाळून राहायचं. सगळं म्हणजे त्या सगळ्यांचा विचार करून आता इथून पुढं वाटचाल करायची आहे, सगळं पोरांच्या नावानं करायचं नाही. मुलांवरती विश्वास न ठेवता सगळी संपत्ती आणि पैसे फक्त आणि फक्त आपल्याच नावावरती ठेवायचे. आणि मग एक असं पण लिहून ठेवायचं की बाबा जर यांनी सांभाळलं नाही किंवा यांनी जर माझा काही पैशासाठी घात केला तर ही सगळी संपत्ती अनाथाश्रमाला जाईल किंवा सरकार जमा होईल, अशा पद्धतीचं मृत्यूपत्र तयार करून ठेवायचं, जेणेकरून घात होणार नाही आणि मुलं काळजी घेतील. आणि ज्यावेळेस तुमच्याकडं संपत्ती असतील, पैसा असेल, तरच तुम्हाला सांभाळलं जाईल. जर ते नसेल तर मात्र तुम्हाला म्हणजे अशी अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा, लक्षात घ्या आणि भविष्याचा विचार करून आत्तापासूनच वागायला सुरुवात करा. सांगण्यासारखं भरपूर आहे, याच्यासाठी आपण बोलूयाच नंतर. बरं, आता ही जी घटना आहे ती घटना आणि यावरती तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.